सोलापूरच्या विडी कामगारांच्या 29 वर्षांच्या संघर्षाला ऐतिहासिक यश। सोलापूरसह महाराष्ट्रातील विडी कामगारांच्या किमान वेतनाच्या लढ्याला अखेर मोठे यश मिळाले आहे। CITUच्या नेतृत्वाखाली आणि ज्येष्ठ कामगार नेते कॉलन नरसय्या आडम मास्तर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या जवळपास 29 वर्षांपासून हा संघर्ष सुरू होता। महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाने विडी कामगारांसाठी झोन 1 मध्ये प्रतिदिन 379 रुपये तर झोन 2 मध्ये 361 रुपये किमान वेतन लागू असल्याचे स्पष्ट केले आहे। त्यामुळे शासनाने निश्चित केलेल्या किमान वेतनाची अंमलबजावणी करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे। किमान वेतनाच्या अंमलबजावणीसाठी कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली 8 मे, 20 मे आणि 2 जून रोजी संबंधित विभाग, कामगार संघटना आणि विडी उद्योग प्रतिनिधींच्या बैठका घेण्यात आल्या। विधी व न्याय विभागाच्या अभिप्रायानंतर हे वेतन दर कायदेशीरदृष्ट्या वैध आणि अंमलबजावणी योग्य असल्याचे स्पष्ट झाले आहे। तसेच ज्या कामगारांना वेतनातील फरकाची रक्कम मिळणे बाकी आहे ती वसूल करण्यासाठीही कायदेशीर कार्यवाहीचा मार्ग खुला झाला आहे। या निर्णयानंतर 8 ऑगस्ट रोजी दत्तनगर येथील CITU कार्यालयात हजारो विडी कामगारांच्या उपस्थितीत विजयोत्सव साजरा करण्यात आला। मात्र रोख मजुरी आणि सरासरी 10,000 रुपये पेन्शन या मागण्यांसाठीचा संघर्ष पुढेही सुरूच राहणार असल्याचा निर्धार नरसय्या आडम मास्तर यांनी व्यक्त केला। 29 वर्षांच्या संघर्षाचा विजय हा विडी कामगारांच्या एकजुटीचा विजय। पहिला मीटिंगला फक्त 5 रुपये మేము వాడారు। నేను సర్కార్కు చెప్పినా 1000 విడి ఇంకా వీళ్ళది 400 రూపాయల ఫైదా అయింది। GST ఉండని, ఆడ ఇన్కమ్ ట్యాక్స్ ఉండని, వాళ్ళ सेस ఉండని, 1000 విడి ఇంకా 400 రూపాయలు మునాఫా। బాబా ఈ कारखानदारలది 28% GST ఉంటే దానికి 18% सरकार చేసింది। వాళ్ళది ఇన్కమ్ ట్యాక్స్ 18% ఉన్నది, దానికి 5% తెచ్చిండు। వాళ్ళ सेस पूर्णपणे सरकार తీసేసిండు। ते मागची मान वेतन यांची बिल काढायचं नाही म्हणून